स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. विशाल आणि स्नेहा यांचा प्रेमविवाह होतो आणि त्यांचा संसार आनंदाने सुरू असतो. काही वर्षांनी त्याला शुभंकर नावाचा मुलगा होतो. पण अचानक कंपनी बंद पडल्यामुळे विशालची नोकरी जाते. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला काम मिळत नाही. त्यामुळे घरचा खर्च स्नेहा तिच्या नोकरीतून चालवते, तर विशाल घरातील सर्व कामाची जबाबदारी स्वीकारतो. तो रोज स्वयंपाक करतो, मुलाला शाळेत सोडतो, घर स्वच्छ ठेवतो आणि कुटुंबाची काळजी घेतो. पण समाज आणि शेजारी त्याची थट्टा करू लागतात. शाळेत मित्रही शुभंकरला तुझे बाबा काही काम करत नाही असे म्हणत चिडवतात. त्यामुळे शुभंकरला हे बाबांची लाज वाटू लागते आणि तो त्यांना दुखावणारे शब्द बोलतात. तरीही विशाल मुलावर रागवत नाही. एक दिवस शाळेच्या सहलीसाठी पैसे लागतात. घरात पैसे नसतानाही विशाल दिवसभर मजुरी करून हाताला फोड येईपर्यंत कष्ट करून मुलासाठी पैसे जमवतो. एवढंच नव्हे तर तो अनाथ मुलांचीही निस्वार्थपणे सेवा करतो. हे सत्य शुभंकरला अचानक समजते आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव होते. तो बाबांची माफी मागतो आणि त्याच्या संघर्षाचा अभिमान बाळगू लागतो. काही दिवसांनी विशालला पुन्हा चांगली नोकरी मिळते. शाळेतील भाषण स्पर्धेत शुभंकर सर्वांसमोर आपल्या बाबांचा खरा हिरो होतो आणि त्या त्यागाची कथा सांगतो. संपूर्ण शाळा टाळ्यांच्या गजरात विशालचा सन्मान करते. अखेर त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंद येतो आणि ही कथा प्रत्येकाला शिकून जाते की कोणतेही प्रामाणिक काम लहान नसते. खरा मोठेपणा पद, पैसा किंवा नोकरीत नसून कुटुंबासाठी केलेला त्याग, मेहनतीत आणि प्रेमात असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.